वेलकम ISR या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जे महत्त्वाचं वर्ष मानलं जातं की 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्या महत्त्वाच्या वर्षामध्ये हा जो विषय आहे गणित, याला सर्वात महत्त्वाचं वेटेज दिलं जातं, एक प्राधान्य भेटतं की या विषयामध्ये जर तो व्यक्ती, तो विद्यार्थी प्रवीण असेल, एक्सलन्स असेल तर 100% त्याच्यामध्ये एक अशी कला आहे किंवा त्याच्यामध्ये एक असं एक प्रकारचा एक्सलन्स आहे की तो कोणत्या पण स्ट्रीममध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. तर यासाठी हा जो विषय आहे, या विषयामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा जो फंडामेंटल पार्ट आहे तो पाहणार आहोत. प्रत्येक एक्झामचं असेल, आपल्याला असं माहिती करावं लागतं की त्याचं एक्झॅक्टली चॅप्टरचे वेटेज काय आहेत, त्याचं पेपर ॲनालिसिस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे आणि सिलेबसच्या हिशोबाने त्यांना मार्क्स किती आहेत, चॅप्टर वाईज मार्क्स किती आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बेसिकली गणितामध्ये मॅथ्स 1 मॅथ्स 2 असतात, एक अल्जेब्रा आणि जॉमेट्री. तर आज आपण अल्जेब्रा या विषयाचा सखोल पद्धतीने आपण चॅप्टर वाईज वेटेज पाहणार आहोत. तर एकूण चॅप्टर आहेत 6 चॅप्टर असलेला याच्यामध्ये टोटल आपल्याला प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज देण्यात आलेलं आहे ते मी पहिलेच लिहून ठेवलेलं आहे. जसं की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल या एका चॅप्टरमधून तुम्हाला 12 मार्क्सचे विविध प्रकारचे प्रश्न पाहायला भेटतील. दुसरा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून तुम्हाला 12 मार्क्सचे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न, जसे की MCQ असेल, 2 मार्क्स असतील, 4 मार्क्स असतील, लॉंग क्वेश्चन असेल, त्या पद्धतीचे तुम्हाला 12 मार्क्सचे विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. नेक्स्ट चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला टोटल 8 मार्क्सचं या चॅप्टरला वेटेज देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरला सुद्धा 8 मार्काचं वेटेज देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटीला सुद्धा 8 मार्क्सचं वेटेज देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट चॅप्टर आहे अल्जेब्रा या विषयामधील तो आहे स्टॅटिस्टिक या चॅप्टरला टोटल 12 मार्क्सचं वेटेज देण्यात आलेलं आहे. जर आपण ही सर्वसाधारणपणे जर पाहिलं 12, 12, 8, 8, 8, 12 तर आपल्याला असं जाणून दिसून येतं की टोटल 60 मार्क या सहा चॅप्टरवरती टोटल 60 मार्कांचं वेटेज आहे. पण आपला जो पेपर असतो तो फक्त 40 मार्काचा असतो, इथे 60 मार्क दिलेले आहे. काय असेल? बेसिकली जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतात, क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असतात, त्याला काही ऑर असतात, काही क्वेश्चन्स ऑर असतात. तर ते ऑर क्वेश्चन्स आहेत ना, अशा चॅप्टरमधून घेतले जातात की ते चॅप्टर पुढे जाऊन किंवा भविष्यात असेल त्याच्यामधून डायव्हर्सिफाय असेल की त्याच्यामधून घेणं खूप इझी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळं काही चॅप्टरला वेटेज जास्त असतं, काही चॅप्टर खूप महत्वाचे असतात. जसं की या 6 चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि स्टॅटिस्टिक्स हे 3 चॅप्टर असे आहेत की त्यांना 12, 12, 12 या 12, 12, 12, 24, 12, 36 मार्काचं वेटेज देण्यात आलेलं आहे. आणि या 60 मार्क टोटल जे आपण जर यांची टोटल केली तर ते 60 येते. या 60 मधून 40 मार्क, नो डाऊट 40 मार्क तर आपले क्वेश्चन पेपरचेच असतील. आणि जे एक्स्ट्रा क्वेश्चन असतील ना, जे ऑर क्वेश्चन असतात, ते 20 मार्काचे काही प्रश्न असतात ते ऑर मध्ये जातात. म्हणजे जर तुम्ही 1, 2, 3 हे चॅप्टर केलं तर तुमचे हमखास पक्के मार्क होऊन जातात. मिनिमम 30 मार्क तर मारून चला की पक्के होऊन जातात तुमचे केले तर. पण असं नाही की यांना वगळून चालतील, यांना पण कन्सिडर करावं जाणार आहे की 8 मार्क्ससाठी एक चॅप्टर आहे. बेसिकली हे जे 3 चॅप्टर्स आहेत ते 3 चॅप्टर्स प्रत्येकी 8 मार्कला विचारलं जाणार आहे. असं चालणार नाही की आपण जर यांना सोडून दिलं तर आपल्याला बाकीचे पण मार्क्स भेटतील. हे तर एक्स्ट्राज मध्ये आहेत. एक्स्ट्रा मध्ये असण्याचा काय फायदा? आपल्याला एक्स्ट्रा मध्ये असून काही फायदा नाही. आपल्याला मार्क्स पाहिजे असेल तर आपल्याला ईच अँड एव्हरी चॅप्टरचा अभ्यास करणं भागच आहे. म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक बॅच चालवणार आहे गणित विषयासाठी, आणि त्या बॅचचं नाव आपण माझ्या हिशोबाने तरी आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावरती ठेवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की बॅचचं नाव काय ठेवायचं?
तुमच्या मनात कोणतं जर एखादा शब्द असेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दलचं की बॅचला यांचं असं नाव ठेवल्यावरती बॅचला शोभा येईल, एकदम चांगलं वाटेल, एनर्जेटिक नाव वाटेल, तर तुम्ही तुम्हाला कळवू शकतात कॉमेंट्समध्ये. तो मी 100% त्या बॅचचं नाव, त्याची प्लेलिस्ट आणि गणितासाठी त्याची प्लेलिस्ट मी स्वतंत्र बनवेल. आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे सगळे विषय आहेत ना, आता हे सगळे चॅप्टर्स आहेत ना, ते इच अँड एव्हरी डिटेल्स त्याची आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिजे आहे. पुढचा व्हिडिओ असा येणार आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर मार्किंग स्कीम असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये काय होते, किती मार्कला काय, किती प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 किती प्रश्न, किती मार्कला, प्रश्न क्रमांक 3, 4 अशा प्रकारचा तो व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर आपले व्हिडिओ येतील लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स ह्या चॅप्टरमध्ये अजून काय कॉन्सेप्ट आहे, महत्त्वाचे कॉन्सेप्ट काय आहे, त्याचं फ्युचर एक्सपेक्टेशन्स काय आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पण पॉईंट्स असतील ते पॉईंट्स समजून एक्झाम्पल सॉल्व्ह करून, त्याच्यानंतर एक्झरसाइजमधले क्वेश्चन्स आणि मिसलेनियस क्वेश्चन, त्याच्यानंतर मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले प्रश्न या चॅप्टरवरती, ते सगळेच्या सगळे आपण ह्याच प्लेलिस्टमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणणार आहोत. म्हणून तुमच्या मित्रांमध्ये जर कोणी 10वीला आता गेलं असेल तर त्याला हे चॅनल नक्की रेफर करा. तुम्ही 10वीला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करत चला. तुमचा मित्र भाऊ कुठेतरी असेल, कोणातरी फायदा होईल, लाभ होईल याचा 100%. आणि मला फक्त तुमच्याकडून एक प्रतिक्रिया पाहिजे की आपल्या बॅचला सगळ्यात चांगलं नाव काय असणार आहे ते मला कळवा. त्याच्यानंतर मी ह्याच चॅनलवरती सतत व्हिडिओ टाकत राहणार आहे मॅथ्स संबंधी, तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.